आपले कर्मच आपल्याला सुख आणि दुःख देत असतात. या जगात प्रत्येक माणूस सुख शोधत असतो. प्रत्येकाला आनंदी जीवन हवं असतं. पैसा हवा असतो, यश हवं असतं, मान हवा असतो आणि अनेक वेळा आपण विचार करतो की माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणी का येतात? मीच एवढं दुःख का सहन करू? आणि तेव्हा आपण आपल्या नशिबाला दोष देतो. लोकांना दोष देतो, कधी-कधी परिस्थितीलाही दोष देतो. पण खरं पण खरं पाहिलं तर आपल्या आयुष्यात येणारं सुख आणि दुःख हे आपल्या कर्मावरच अवलंबून असतं. आपण जे आज करतो, जसा विचार करतो, जसे बोलतो, जसे वागतो, त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळत असतं. जर आपण चांगले कर्म केले, लोकांना मदत केली, प्रामाणिकपणे मेहनत केली, तर आयुष्यात उशिरा का होईना पण चांगले फळ नक्कीच मिळतं. आपण जर चुकीची कामं केली, लोकांना दुखवलं, खोटं बोललो, फसवणूक केली, तर त्याचंही दुःख एक ना एक दिवस परत आपल्याकडे येतंच. कर्म म्हणजे फक्त मोठी कामं नाहीत, तर आपले छोटे छोटे निर्णयसुद्धा कर्मच असतात. एखाद्याशी प्रेमाने बोलणे हेही चांगलं कर्म आहे. गरजवंताला मदत करणे हेही पुण्य आहे आणि कोणाचंही मन दुखवणं हेही तितकंच वाईट कर्म आहे. अनेक लोक म्हणतात, मी तर कोणाचंही वाईट केलं नाही, मग माझ्यासोबत इतकं वाईट का होतं? तर मंडळी, कर्माचं गणित खूप खोल असतं. कधी-कधी फळ लगेच मिळत नाही, पण योग्य वेळ आल्यावर प्रत्येक कर्माचं फळ नक्की मिळतं. जसं शेतकरी आज बी पेरतो आणि काही दिवसांनी पीक मिळतं. तसंच आपण जे आज कर्म करतो त्याचं फळ भविष्यात नक्कीच मिळतं. म्हणून कधीही वाईट परिस्थितीत हार मानू नका. कारण जर तुमचे कर्म चांगले असतील तर आजचं दुःख कायमचं राहणार नाही. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं आहे, कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. याचा अर्थ असा नाही की फळ मिळणारच नाही, तर योग्य वेळी योग्य फळ नक्कीच मिळेल. आज जे तुम्ही मेहनत करत असाल, संघर्ष करत असाल, लोक तुमची किंमत करत नसतील, तरीही चांगलं काम करणं थांबवू नका. कारण जग कदाचित तुमचे प्रयत्न पाहणार नाही, पण कर्म कधीच चुकीचा हिशोब ठेवत नाही. वाईट वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात येते, पण ती आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येते. दुःख आपल्याला शिकवतं, कोण आपला आहे आणि कोण फक्त दिखावा करते हे समजतं. जर आयुष्यात सुख हवं असेल तर आधी आपल्या विचारांमध्ये चांगुलपणा आणायला लागेल. कारण विचारातून कृती निर्माण होते आणि कृतीतून कर्म. लक्षात ठेवा, दुसऱ्याला दिलेला त्रास एक ना एक दिवस परत आपल्याकडे येतो आणि दुसऱ्याला दिलेला आनंद अनेक पटीने परत मिळतो. म्हणून आयुष्यात कितीही राग आला, कितीही दुःख मिळालं, तरीही चुकीचा मार्ग निवडू नका. शांत राहा, मेहनत करा, देवावर विश्वास ठेवा आणि चांगले कर्म करत राहा. कारण शेवटी आपल्या नशिबापेक्षा जास्त शक्तिशाली गोष्ट असेल तर ती म्हणजे आपलं कर्म. आजच ठरवा, कोणाचंही मन दुखवायचं नाही, कोणाशीही खोटं बोलायचं नाही, कोणालाही कमी समजायचं नाही आणि नेहमी प्रामाणिक राहायचं. कारण पैसा, सौंदर्य, ताकद ही काही काळांसाठी असते, पण चांगले कर्म आयुष्यभर माणसाच्या सोबत राहतात. आणि शेवटी जेव्हा आयुष्याचा हिशोब होतो, तेव्हा माणसाकडे किती पैसा होता हे महत्त्वाचं नसतं, तर त्याने किती चांगलं कर्म केलं आहे हे महत्त्वाचं असतं. म्हणून लक्षात ठेवा, आपले कर्मच आपल्याला सुख आणि दुःख देत असतात. म्हणून चांगले विचार करा, चांगले कर्म करा आणि विश्वास ठेवा. एक दिवस आयुष्य नक्की सुंदर बनेल.